मित्रांनो, आज आपण बघणार आहे एलिमेंटरी इंटरमिजिएटसाठी वस्तुचित्र आणि स्थिर चित्र. तर याच्यामध्ये कोणते कोणते नियम आपण पाळायला पाहिजे, कशा पद्धतीने ड्रॉइंग करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने पेन्सिल्स यूज करायला पाहिजे हे सगळं आपण बघणार आहोत. तर प्रपोर्शन कसं असलं पाहिजे हे पण आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, हे बघा, मी पेपरवर सर्वप्रथम एक मार्किंग करून घेतो आहे. आणि हे मार्किंग एवढ्यासाठी करतो आहे की याचा आपण जो पेपर आहे त्याचा आपण सेंटर काढणार आहोत. तर हा सेंटर कशासाठी काढणार आहोत, तर कोणतीही वस्तू समोर ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या मध्यभागी यायला नकोत. म्हणजे की जो मेन ऑब्जेक्ट आहे, मेन वस्तू आहे, ती मध्यभागी यायला नको, असा एक नियम असतो. तर बाजूला जी मार्किंग मी करतोय, त्याच्या खुणा जे मी करतोय, तर चित्र कुठपर्यंत यायला पाहिजे, किती त्याची साईज असली पाहिजे. तर इथे आपण बघणार आहोत की वरतून मी जवळजवळ 3 बोटं जागा सोडणार आहे. तर त्या ठिकाणी मी मार्किंग केलं, खूण केली आणि खालून जवळपास 4 बोटांपेक्षा जास्त जागा मी सोडलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी बादली, बकेट, त्याच्यानंतर बरणी आणि दुधी भोपळा या 3 वस्तूंचं रेखांकन मी करून दाखवणार आहे. तर या वस्तू कशा पद्धतीने काढायच्या, तर सर्वप्रथम मी एक आयत घेतलेला आहे, रेक्टँगल. या आयतामध्ये मी बादलीसाठी मार्किंग केलेलं आहे, त्याची जागा निश्चित केलेली आहे. आणि ही जागा निश्चित करण्याचं कारण हे की आपलं चित्र पेपरवर कशा पद्धतीने बसेल हे सर्वप्रथम आपण कच्चं रेखाटन करून या ठिकाणी आपण बसवणार आहोत. म्हणजे डायरेक्ट पक्कं रेखाटन करायचं नाही, पक्कं चित्र काढायचं नाही, पक्कं स्केच करायचं नाही. तर जी घेतलेली रेष आहे ती सरळ आहे की नाही हे पण मी तपासून घेतलं. आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की जी लोणच्याची बरणी किंवा बरणी, तर या ठिकाणी जी बरणी आहे ती मी इथे तुम्हाला काढून दाखवतो आहे. तर त्याच्यासाठी पण मी एक छोटासा आयत बनवणार आहे, कारण बरणीचा आकार जो आहे त्या पद्धतीने आपण इथे आयत काढतो आहोत. तर माझ्या मते थोडंसं जी बादली आहे, बकेट आहे, ती थोडी लहान झाली म्हणून मी वरती आणखीन एक रेष दिली. तर या ठिकाणी एक आयत मी तयार केलेला आहे. या आयतामध्ये मी बरणी बसवणार आहे आणि इकडच्या ठिकाणी उजव्या बाजूला आपण भोपळा घेणार आहोत, दुधी भोपळा. तर दुधी भोपळा घेताना मी हा विचार करतोय की बरणी कुठपर्यंत येईल त्याच पद्धतीने दुधी भोपळ्याचा बेस, खालची जी बाजू आहे ती पण त्याच ठिकाणी येणार. तर मित्रांनो, कोणतेही रेखाटन करताना आपल्याजवळ एक रफ पेपर असला पाहिजे, तो आपल्या हाताखाली ठेवायचा, कारण हाताला घाम येतो किंवा आपला हात घासल्यामुळे पेपर खराब होतो. तर या ठिकाणी मी एक ओव्हल काढतोय, अंडाकृती. तर हे काढत असताना मी खाली एक रेष मारली, त्याचा आयत तयार केला आणि त्या आयतामध्ये हा अंडाकृती जो आहे तो बसवला. बादलीचं जी तोंड आहे, वरचा जो भाग आहे, तो या ठिकाणी मी चित्रित करतोय, ड्रॉ करतोय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण चित्र काढायला पाहिजे. आता खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी एक कडा असते, तर ही कडा मी काढतोय. काढत असताना जसा वर्तुळाचा जो ओव्हल जो घेतलेला आहे त्याचा शेप जो आहे, त्याचा आकार जो आहे, त्याच पद्धतीने खालचा पण आकार घेतला आहे. परत जो आयत आहे त्याचा मी मध्य काढतोय. तर मध्यरेषा काढण्याचं कारण हे की बादली जी आहे ती खालच्या बाजूला निमुळती होत जाते. तर निमुळती होते तर ती बादली तिरपी होऊ नये, त्याच्या रेषा तिरप्या होऊ नयेत, म्हणून आपण याचा सेंटर काढतोय, याचा मध्य काढतोय. हा मध्य काढल्यामुळे जो आयत आहे, मोठा आयत, त्याचे आपण मार्किंग करून घेणार आहे. तर हा खालचा भाग जो आहे याला परत मी व्यवस्थित करून घेतोय. तर अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉइंग करायचं आहे. हे ड्रॉइंग तुम्ही पूर्ण बघा, कारण की या ड्रॉइंगमुळेच आपल्याला बरेच काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत.
तर बघा मित्रांनो, बादलीची जी कडा आहे बाजूची, तर ती थोडी स्लँटेड म्हणजे तिरपी येते. आता हा खालचा जो भाग आहे हा इथे मी मोजून घेणार आहे. अशाच पद्धतीने तुम्हालाही मोजायचं आहे. तर त्या रेषेपासून मी इकडे पण मार्किंग केलं. जितका भाग इकडे आला तर इथे जितकी जागा सोडली तितकीच बादलीच्या खाली जागा सोडून परत एक तिरकी रेख मी मारणार आहे. स्लँटेड लाईन इथे मी काढणार आहे. तर अशा पद्धतीने ही बादली आपण तयार केली. जसा वरचा भाग आपण ओव्हल काढलेला आहे, अंडाकृती काढला आहे, त्याच पद्धतीने तसाच खालचा भाग आपल्याला घ्यायचा आहे. तो सरळ घ्यायचा नाही. याच्यासाठी मी एक हिंदीमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपण जाऊन निश्चित बघू शकता की कोणत्या चुका मुलं करतात. सर्वसाधारण ज्या चुका करतात त्यामुळे त्यांना ग्रेड मिळत नाही, म्हणून तो व्हिडिओ जाऊन आपण निश्चित बघा. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने त्याच्या खालचा बेस म्हणजे खालील बाजू जी आहे ती याच पद्धतीने आपल्याला काढायची आहे. तर हे काढत असताना आपण चित्र उलटं करून बघूया. सर्वप्रथम की बादलीचा जो भाग मी ज्या तिरप्या रेषा मारलेल्या आहेत त्या बरोबर आहेत की नाही. तर बघा, या ठिकाणी थोडासा मला असं वाटतं की ती रेष बरोबर नसल्यामुळे मी या ठिकाणी थोडी ती रेष सरळ करून घेतोय, तिला व्यवस्थित करून घेतोय. दोन्ही समांतर यायला पाहिजे या पद्धतीने मी या ठिकाणी. आता खालचा जो ओव्हल आहे, जी कर्व लाईन आहे, जी वक्र रेषा आहे, तिला पण मी सरळ करून घेतलं. हे करत असताना खालचा जो बेस आहे त्याला पण मी त्याच पद्धतीने जसा वरती वक्ररेष काढलेली आहे त्याच वक्ररेष सारखीच सेम वक्ररेष या ठिकाणी आपण काढत आहोत. तर रेषा काढताना सगळ्या समांतर यायला पाहिजे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ज्या ठिकाणी हँडल असतं, मूठ असते पकडायची, तर तो भाग मी इथे चित्रित करत आहे. तर चित्रित करत असताना या ठिकाणी मी पर्स्पेक्टिव्हचा पण विचार करतोय, कारण की साईडचा जो भाग मला दिसतोय तो थोडा तिरसट मध्ये गेल्यासारखा वाटतोय. तर हा पण निश्चित आपण विचार करायला पाहिजे, कारण बारीक बारीक गोष्टींमुळेच आपल्याला चांगली ग्रेड मिळते. तर मित्रांनो, या ठिकाणी मी हँडल बनवलेलं आहे, जी बादलीला पकडायचं हँडल आहे. तर जसा मी इकडच्या बाजूने घेतला तसंच त्या बाजूनी पण तो भाग येईल. तर अशा पद्धतीने हे हँडल या ठिकाणी मी तयार करतोय. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला आपण लाईक केलं पाहिजे, सबस्क्राईब केलं पाहिजे आणि बेल आयकनची घंटी जरूर वाजवायला पाहिजे. मित्रांनो, आपल्या सहकार्यामुळेच या ठिकाणी माझ्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. तर सगळ्यांना धन्यवाद. या ठिकाणी मी बरणी तयार करतोय. तर ही बरणी तयार करत असताना परत मी आयात काढलेला आहे वरच्या बाजूला. बरणीची साईज थोडीशी मला असं वाटतं की लांब असावी, म्हणून मी थोडी लाईन खाली घेतलेली आहे. परत याचा मध्य मी काढतोय, त्या आयाताचा मध्य काढल्यानंतर आता वरच्या बाजूला आपण त्याचं तोंड काढूया. तर तोंड काढत असताना मी एक रेक्टँगल तयार केला आणि या रेक्टँगलमध्ये एक ओव्हल आपण घेणार आहोत, एक अंडाकृती आपण बसवणार आहोत. तर मित्रांनो, परत एकदा सांगतो की जेव्हाही आपण चित्र काढाल त्यावेळेस हाताखाली पेपर जरूर घ्या. इथे जो आयात काढलेला आहे त्याचा मध्य मी काढलेला आहे आणि मध्य काढून त्याच्यामध्ये एक वर्तुळ, लंब वर्तुळ या ठिकाणी मी बसवतो आहे. तर त्याला आपण ओव्हल म्हणतो किंवा अंडाकृती म्हणतो. तर या पद्धतीने हे ड्रॉइंग केलं पाहिजे. आता मधला जो भाग आहे बरणीचं झाकण, तर हे झाकण करत असताना आपण त्या रेषा समांतर घ्यायच्या आहेत. त्याचं जे हँडल आहे, त्याचा जो वरचा पकडण्याचा भाग आहे तो पण इथे मी चित्रित करत आहे. तर अशा पद्धतीने आपण चित्र ड्रॉइंग करायला पाहिजे. हे सगळं करत असताना पेपर प्लेसिंग, जी रचना आपण तयार करतोय ती पेपरवर कशा पद्धतीने असली पाहिजे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून सगळ्यात पहिले मी जी मार्किंग घेतलेले आहेत, ज्या खुणा मी केलेल्या आहेत,
त्या खुणा आपल्याला पण करायच्या आहे, म्हणजे चित्र एका बाजूला होणार नाही किंवा चित्र विचित्र वाटणार नाही, चित्र छान वाटलं पाहिजे. तर मित्रांनो, या बरणीचा भाग मी इथे करतोय. वरती जो रंग वेगळा ब्राऊन कलर वरती येणार आहे, ऑकरिश ब्राऊन, तर तो मी रेखांकित केलेला आहे. या ठिकाणी बरणीचा बाजूचा जो भाग आहे तर तो मी इथे चित्रित करत आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं चित्र आपण करायला पाहिजे. आणि हे चित्र करत असताना आपल्याला पेशन्स ठेवायचे, शांततेने करायचं आहे. 15 ते 20 मिनटं एका चित्राला लागले तरी हरकत नाही, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागू नये, कारण आपल्याला रंगकाम पण करायचं असतं आणि रंगकाम करायला आपल्याला वेळ पुरला पाहिजे, या गोष्टीचं पण आपल्याला भान ठेवायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. परत आपण हे चित्र सुलट बाजूनी बघू आणि चित्र व्यवस्थित झालं आहे की नाही, बरणी व्यवस्थित चित्रित केली आहे की नाही याचं आपण निरीक्षण करू. ज्या कोणत्या रेषा चुकल्या असतील त्याला आपण व्यवस्थित करून घेऊ आणि परत त्याच्यातल्या एक्स्ट्रा ज्या रेषा असतील किंवा चुकीच्या ज्या रेषा असतील त्या आपण इरेजरने खोडून घेऊ, इरेज करू. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी जो भाग मला व्यवस्थित वाटत नाही त्या ठिकाणी मी ड्रॉ करतोय आणि जे जास्तीच्या रेषा आहेत त्याला मी इथे खोडून टाकतोय, इरेज करतोय. तर मित्रांनो, इरेजर आपल्याजवळ असलं पाहिजे. HB पेन्सिलनीच ड्रॉइंग केलं पाहिजे असा माझा अट्टाहास असेल, कारण की HB पेन्सिल ही लाईट चालते, नाही तर बरेच विद्यार्थी एक्स्ट्रा डार्क पेन्सिल यूज करतात, तर त्याच्यामुळे चित्र जास्त काळं होतं आणि रंगकाम करत असताना रंगसुद्धा काळे होतात. त्यामुळे आपल्याला ग्रेड जी आहे, जी श्रेणी आहे ती आपल्याला कमी मिळते. तर A ग्रेड मिळवायचं असेल तर या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ज्या जास्तीच्या रेषा आहेत त्या मी इथे खोडून टाकतोय, त्यांना इरेज करतोय आणि सगळं चित्र झाल्यानंतर आपण त्याला परत सगळं लाईट करून घेऊ, पुसटचं करून घेऊ आणि त्यानंतरच आपण रंगकाम करणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी आता दुधी भोपळा किंवा दुधी भोपळा या ठिकाणी मी चित्रित करतोय. चित्र करताना पहिले मी रफ स्केच केलं आणि नंतरच त्याला थोडं थोडं डार्क करत गेलो. जो आकार आहे तो व्यवस्थित आला पाहिजे. त्याचं देठ आहे ते पण आपण काढू आणि देठ काढत असताना जे देठ आहे त्या ठिकाणी पण अर्धवर्तुळ आपल्याला घ्यायचं आहे, कारण की दुधी भोपळा आहे तो सुद्धा गोल आहे. तर अशा पद्धतीने आपण हे चित्र पूर्णत्वाकडे घेऊन गेलेलो आहे. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला आपण लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवा आणि आपले मित्रमंडळी असतील त्यांना जरूर हा व्हिडिओ शेअर करा, त्यांच्याकडे पास करा, त्यांचं पण भलं होईल आणि असंच सहकार्य मला तुम्ही करत राहा. तर मित्रांनो, या व्हिडिओ इथे आपलं चित्र कंप्लीट झालेलं आहे, व्हिडिओ इथे कंप्लीट झालेला आहे जवळपास. तर जे बाकीचे छोटे छोटे पार्ट्स आहेत ते आता इथे करतोय, कारण की बादलीचा वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी एक आपल्याला जाडी दिसते. ही जाडी नेहमी समोरची बाजू, आपल्या जवळची जी बाजू आहे त्या ठिकाणी त्याचं अंतर कमी असतं, तर बाजूला अंतर जास्त असतं. हे नेहमी लक्षात ठेवा. एकसारखं अंतर त्या ठिकाणी दिसत नाही, जरी असलं तरी दिसत नाही ही गोष्ट, कारण की हा पर्स्पेक्टिव्हचा विषय, यथार्थ दर्शन त्याचा हा विषय येतो. त्यामुळे आपल्याला चित्र अशाच पद्धतीने दिसतं. तर आपण या गोष्टींचा विचार जरूर करायला पाहिजे आणि हे चित्र करत असताना शांततेने करायचं आहे, हळूवार करायचं आहे, जास्त घाईघाई करायची नाही, हे पण लक्षात ठेवायचं. तर अशाच प्रकारचे व्हिडिओज एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटसाठी मी इथे बनवत आहे. तर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी जरूर वाजवा. तर मित्रांनो, इथे मी ज्या ठिकाणी उजेड येणार आहे त्या ठिकाणी मी मार्किंग केलं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओला.